मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांपर्यंत दाखल, बंगालच्या उपसागरामधील काही भागही व्यापला, भारतीय हवामान विभागाची माहिती. एल निनो जूनमध्ये सक्रिय होणार असल्यामुळे संपूर्ण मान्सून हंगामावरती प्रभावाचा अंदाज. एल निनोचा प्रभाव डिसेंबरच्याही पुढे राहिल्यास पुढल्या वर्षीच्या मान्सूनलाही फटका बसण्याची शक्यता. मनोज जरांगेंचं पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार. कुणबी प्रमाणपत्रांसाठी 30 मे पासून आंतरवालीमध्ये आमरण उपोषण, जरांगेंची घोषणा. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसल्यास रस्त्यावरती उतरणार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा इशारा. तर मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसीमधला घटक कुठे जाणार, लक्ष्मण हाकेंचा सवाल. नीटच्या परीक्षेमधील घोटाळ्याच्या प्रकरणी मास्टरमाइंड पी.व्ही. कुलकर्णीला आणखी 2 प्राध्यापकांची होती साथ. पुणे आणि लातूरमध्ये दोन्ही प्राध्यापकांचा शोध सुरू. तर मनीषा वाघमारेचं बँक खातं सीबीआयकडून फ्रीज. प्रफुल्ल पटेल यांनी देखील घेतली शरद पवारांची भेट. 12 मे रोजी तटकरे पटेल यांची पवारांशी चर्चा. पक्षामध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार सोबत सध्या बोलत नाही. पार्थने व्हीएसआरच्या विमानामधून प्रवास केल्यामुळे आणि सुनेत्रा पवार राममोहन नायडूंसोबत बसल्यामुळे बोलत नसल्याचं रोहित पवारांचं स्पष्टीकरण. पाकिस्ताननं दहशतवादी पोसून भारताविरुद्ध वापरणं बंद करावं, अन्यथा इतिहासामध्ये जमा करू, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा इशारा. भूगोलाचा भाग व्हायचं की इतिहासाचा, ते पाकनं ठरवावं असाही सल्ला.